हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। कृष्ण परमात्मा गुणत्रय विभाग योगांतो सात्विक राजसिक तामसिक गुण तजी निमती तजी परिणाम कसने हे तिन्ही गुण प्रकृतीचे ते मनशाल वैरी म्हळ्यार देहधारी जीवाल वैरी कसल कसल परिणाम दिता, ताजी लक्षण कसले स्वरूप कसले हे पुरे सांगता तशी आणि ताजे एक खंयची गुण कशी आमगेलांतू आस खंयची गुण आसा आमी खंयची गुणाचे हे पळय आमीची अर्थ करून घेता म्हूण सांगून त्या गुणाचे एक स्वरूप स्वभावान ताजी फल ते पुरे तो सांगतरस तशी सात्विक कर्म परमात्माले परापर प्रकृतीचे ज्ञान करता, ज्ञान आमके तशी करता। विधिनिषेधात्मक धर्म म्हळ्यार कर्म कसने विधिनिषेधात्मक कर्म कसने धर्म कसने आमी खंयचे कर्म केल्यार पुण्यकर्म जाता खंयचे कर्म पापकर्म जाता हे पुरे स्पश्ट जावन सात्विक जनांक कळटा, तांकां साधक जन म्हणटाचे। तशीची राजसीक जन तांगेले सुखा खातीर तांणी जीवन करताची आणि तांणी राजसीक जावन जन्मा येताची। तशीची तामसीक जन तांकां सुख नातल्या व्हडणी दुसऱ्याने सुखार आश्चर्य म्हूण परपीडक जावन आसताची। अशी नाना ते सात्विक राजसीक तामसीक गुणाचे एक स्वभाव कसो म्हूण तो सांगतरस आनी आमगेले भितरी खंयचे गुण जागृत जावन आस म्हणून कशें आमी अर्थ करून घेता म्हूण सांगून आतांच्या श्लोकांत कृष्ण सांगता। सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो अज्ञानमेव च। सत्वात संजायते ज्ञानम म्हणटा सत्वगुणाचे अभिवृद्धीन ज्ञान चढ जाता, तेची रजोगुणाचे अभिवृद्धीन लोभतन जिपणतन चढ जाता, तमसाचे अभिवृद्धीन अज्ञान मोह प्रमाद हे पुराय जाता म्हूण म्हणटा। हे श्लोक आमकां एक मुख्य जावन आशिल्ले ज्ञान आनी आमी कशें आसुका खंयचे गुण आमगेले आसुका म्हणलें एक संदेश आमकां दिता। मनशाक एक मुख्य विशय कसले म्हळ्यार मनुष्य जावन जन्म घेवन येवचेची, मनुष्य जावन देह घेवन येवचेची ज्ञान संपादनेक। तशी मनशाक प्रापंचीक विशया पशी चड कसले म्हळ्यार ज्ञान आनी एक कसो म्हूण म्हळ्यार ताकाची जावन मनशा जावन मना येवका कसो न्ही म्हूण म्हळ्यार सर्व विशया पशी होड कसो म्हळ्यार ज्ञान। ताजे खातीर हांव सर्वय त्याग कोरका म्हूण म्हणलें एक दृढ निर्धार तागेले मनांत आयले म्हणजे तागेलांत सात्विकत जागृत जाला, तेवय कसने संपूर्ण जागृत जाला म्हूण लेखयत। एक पुराणांत एक काणी आसा म्हळ्यार नचिकेत म्हूण म्हणलेले एकलो तागेले आन वाजेश्रवसान दान गायक पुरे दान दिता नासतना त्या दाना भितर केल्लो आंकडी गायी म्हळ्यार धार दिना ती गायी बतर ते पळोवन ताका मस्त बेजार जाता। तो आनाला येवन सांगता, आना तूं म्हाका कोणा दान दिता, म्हाका कोणा दान दिता। तो भारी बिजी आसता बापूसो यज्ञ जाला त्या पुरे दान दिवच्यान तो बिजी आसता। तात्तवळ वचून हे सांज जाल्यार निमगेतन वच रे तुका यमा दान दिला म्हूण। तशें हांव वचीन यमा लागीं म्हण बापूस खंयची मनार आसता हां वच म्हूण म्हणटा। कडेरी वो सीदा यमलोका वता। पळय ताका कितले साधक जीव वचपाचो जाय जाल्यार तेन्ना जाय जाल्यार लोक वचूं जावका जाल्यार एक तसले एक योग्यता आसोका। तशें तो नचिकेत यमलोका चमकला। यमलोका वतान तो यमुना म्हूण कळटा। 3 दीस यमलोका बागलांत यमा खातीर राखून बसता अन्न उदक नापाप त्या चेल्ल्याक। त्या वेळार यम येता ताका ताणें तर थंय जी कायस जावन न्हिदून पडला पडटा काय ना कसले ना यमा कळटा पाप दिसता का तूं कोण कसले हांगा येयला म्हणटा। ते जाल्लेले विशय सांगता आनी म्हाका आत्म तो सांगता हांगा तूं येवचें
नजे बस तुगेला अन्नाले बस तशी तू कोपून येवच्या नज नाही तू तशी लेखून येवच्या नजे कोणाक यमलोक येवच्या साधी जायन आत्ते येवची नाही यमलोकाक सकड नाना रीतीर त्या चरडा बोधन दिता हांव आईल कशी आयला तू म्हाका आतां आत्मज्ञान दिव का म्हूण सांगून तो यमाले सांगता तेदना यमू सांगता तूं सांनू तुका कसल त्या विद्या बोधन केल्यार तुका कसले मनान वचेशना ताजे बदलाक तू सगळे भूमंडल निमगी हांव दिता तुका कसल जाय म्हूण निमगी त्या पुरे दिता कसं दिवं का तुका ऐश्वर्य वे समस्त भूमी वे कसं जावं का म्हणटना नचिकेत म्हणटा तूं कितलें आयुश्य दिता म्हाका एक न्ही एक दीस हांव मरूं का न्हय कितलें संपत दिता तूं एक न्ही एक दीस तो संपत खाली जाता न्हय तशें म्हाका जगत्यान तूं जगत्य जावो जगत्य आशिल्ली नश्वर वस्तू म्हाका कसलें नाका म्हाका खंयचेय सुख संपत्तूय नाका म्हाका ज्ञान दी तांतूय म्हाका आत्मतत्वज्ञान जावं का म्हूण तो यमाले हट करून निमगिता हें पळय नचिकेताले सात्विकता परिपूर्ण जाला म्हणल्याक खंयचेय आशा प्रलोभना यमान सांगिल्ल्या खंयच्याकय ताका मन ना तो भुंय दिता म्हळ्यार तो नाका म्हणटा तूं कितलें संपत जाय तो नाका म्हणटा तूं कितलें आयुश्य जाय तें नाका म्हणटा म्हाका अशाश्वत जावन आशिल्लें कसलें नाका म्हाका परमात्मालें तत्वज्ञान जावं का म्हूण सांगता तशी आतां शास्त्र पुराण सकट आमकां हें पळय परमात्मा विशयी ज्ञान दिता तें ज्ञान तें वाजून 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 ताजी यथार्थ ज्ञान मेळ का म्हणून जाल्यार आमकां सात्विकता सुका कोणीय वाज्यो येता खंयचेय शास्त्र खंयचेय पुराण वाज्यूच्या कसले कोणाकय कसले अड्डिना वाजील म्हणलें क्या वाजील कोडले त्या शास्त्रान तूं परमात्माल कसले यथार्थ विशयी सांगला त्या पाय कोळका म्हूण ना तें ज्ञान मेळ का यथार्थ ज्ञान येव का म्हूण जाल्यार कोणाला तूं सात्विकता जागृत जावन आस ते तांकां मान मेळटा त्या वेळीच परिपूर्ण जागृत जेवका तेदन यथार्थ ज्ञान जेवचें ना नातल्यार हांगा तेदन आमकां कसं कळटा म्हळ्यार परमात्मा ज्ञानाची श्रेष्ठ जावन आसूचे वरलेले पुरे हांगाचे कसले प्रापंचक विशय आसा या पुरे शून्य म्हूण सांगून कळटा आनी हांगा रजसो लोभ एवच म्हणलें हें लोभतन कसलें राजसीक गूण म्हूण सांगता कृष्ण परमात्मो लोभतन राजसीक आनी तामसीक गुणाचे जनालांत मात्र आमकां पळोवच्या मेळटा विना हें लोभतन जिपणतन आशा आकांक्षा पळय सात्वीक जनालांत ना खंयचेय एक वस्तू वयरी मन जेवचें आस पळय तें जायी म्हणून दिसचें तें काम म्हणटाची तें ताका काम म्हूण म्हणटाची म्हळ्यार आशी खंयचेय एक वस्तू वयरी आशी ती आमकां जेवूं का म्हूण दिसचें तें काम म्हणलें तें मेळना नातलें कसो जाता क्रोध कोप येता मेळ्ळी म्हूण जाल्यार लोभ आनी की जाय म्हाका जाय मिगेलीची म्हूण म्हणलेलें लोभ येता ताजी निमती जिपूणतन जेवो लोभतन म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार कितलें मिगेलें म्हाका जावं का म्हाका मान जावं का म्हूण दिसचें लोभतन जाल्यार जिपूणतन म्हळ्यार कितलेंय सूख कसलेय संपत ओट करो तवय भोगना दुसऱ्यांकय भोगू दिना हें जिपणतन म्हूण जाल्यार हे दोनी राजसिकाचे प्रकृतीचे लक्षण तशीच दान दिवचें म्हळ्यार तांकां कसो म्हूण गोत्तू ना ईशावास्य उपनिषत् कसं सांगता ईशावास्यमिदं सर्वं यत् किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिता जावो तेन दत्तेन भुञ्जिता माग्रदः कस्य सिद्धनं म्हळ्यार हांगा ईशावास्य इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् हें जगत्यांत कसल आस या पुरे ईशावास्यमिदं परमात्मालेच हें तशी पुराय परमात्मान दिल्लेलें तशी तेन दत्तेन भुंजिता ताणें आमकां कसो दिला तें आमी भोग करूं अनुभव करूं खावेत शिवाय माग्रदा कस्य स्विद्धनम कसल ना हांगा ताजे वयर आशे नाका तुगेल म्हणलेलें कसलेय न्हय हांगा विंगडालें कसलें तूं अपेक्षा करूंकय ना इतें म्हळ्यार तुगेल म्हणलेलेंय ना तांगेल म्हणलेलेंय ना हांगा पुरे कोणालें म्हळ्यार परमात्माल मात्र जगत्यांत कसल संपत म्हूण आसा सर्व परमात्मालें ताणें कशें की आमकां भोगू दिला तें मेगेलें म्हूण लेकून लोभान भोगची न्हय तें पुराय जनालें म्हूण लेकून ताणें आमकां दिलेलें आमी 4 जाणां वांटून खावच्याक शिकुका म्हळ्यार 4 जाणांक दिवन भोगूक शिकुका जाल्यार रजोगुणी पुराय तांगेल्या मनान तूं येलो भतन स्वार्थ असची आस
तांणी देवान आमकां दिलेलें म्हणून आमकां बगू दिलेलें म्हूण लेखता शिवाय ह्या देवान पुरो जेन्ना बगू दिलेलें तांकांय दिवया हांकां दिवया म्हूण तांणी बिलकुल लेखनाचे. तशी अन्याक लागले वयर कितलेय कश्ट आसो सहानुभुती म्हणलेलें ना. आमी कसं की हांगा संपादन केल्लेलें दुसऱ्यांक दिवंक जायना बा कोणाकय दिवचें न्हय. आमी न्हय कश्ट पावन संपादन केलेलें आमगेले खातीर आमगेल्या बायल चेडवां खातीर केलो उपरांत कितली एक जिपणतान येता म्हळ्यार तें ಒಟ್ಟು करून कितले कश्ट जेला गोसोय कोणाकय दिवचे खातीर ಒಟ್ಟು केलेलें न्हय हांवें खाल्ल्यार इसरता म्हूण लेखतले जनसाची आवय पळय कन्नडान सांगताची तानू तिन्ना पररिकू कोडा म्हूण म्हळ्यार कोणाक तो बाय एक चूर भोग्गना दुसऱ्यांकय बग्गू दिना तशी जाल्ली म्हूण जाल्यार ताजी गती कस जाता म्हूण कन्नडान तूं सांगताचें मुच्चिಟ್ಟದ್ದು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ತನಗೆ ಮುಚ್ಚಿಟ್ಟದ್ದು ಪರರಿಗೆ म्हणून कसले दान धर्म सकट सत्कार्य केला त्या पुरे आमकां खंयची रिती परमात्मो दिता अनुग्रह रुपारी तेची बच्चेट्टದ್ದು पराರಿಗೆ आमी एक मनशाक कसले दिनानशी निप्पोन दवरली म्हूण जाल्यार आमी खावच्या ना तें कोणाकय खावच्या मेळना. फुडें कालांतू जनांनी ದುಡ್ಡು ಸಂಪಾದನೆ केली ದುಡ್ಡು ಸಂಪಾದನೆ कोरून तांणी घराचे वणटींतू नेलांतू सकट पोंड काडून ते दवरचे म्हूण साकून अभ्यास आशिल्ले. कश्टकला जेवका म्हूण कश्टकला जेवका म्हूण ते घराचे यजमानाक चेडवांक सांगचे काही भंय जाल्यार थोडे खर्चा दिवन बायले लेगी सुक्ष्मेर जीवन करून मोठं कोन्न दवरून खंयी चेडवांक बायले कडले तांणी खर्चिताच की म्हळ्यार भंयान आसचे कितले की धरले. फुडें कालांत आशिल्लीची तांणी कसं करतलीची वणटींतू नेलांतू पुरे पूर्ण चेडवां पाप कोतस्वे ना बायले कोतस्वे ना कडे एक दीस यो गेल्लो म्हूण जाल्यार कोणा लागीं सांगना नशी बायल चेडवान ग्राचाराक ते घर विकचे कोणाक किपळे कोणाल पुण्यान तुल कोणकी गळशिलेलो दुड्डू कोणाल पुण्यान तुल तो तांकां पावच्या ते घर कोण घेतले तांकां पावलो तो ना हांवें केदन की एक दीस ह्या बायल चेडवान न्हय घर बांदुया म्हूण खंय कोंडितन करतना मेळ पुरो आतां तशी म्हणल्यार गव्हर्मेंट घेताची न्हय ते एक अभ्यास फुडें कालाचे जना आशिल्ले तांणी खावचे ना फाईक म्हणून बायल चेडवांक दिवचें ना केदन की एक पंता जालें आमी खर्चुच्या शूर केल्यार इतलो दुड्ड वट्ट करून दवरला म्हूण कळ्ळें बायल चेडूंक खर्चून खैद करता म्हूण सांगून निप्पोन दवरलें म्हूण जाल्यार कडेरी म्हणटा कोण की खावची ते नंदीरायना बदुकू नरी नाई तिंधोयतो म्हूण सांगून तशी आनीक हे गूण प्राणीलांत असवे पळया हे लोभ म्हणलेलो गुण ಪ್ರಾಣಿಲಂತೂ ನಂಚಿನ ಕಸಗಿಗೆ ಆಹಾರ ತನಕ ದೇವಾನ ಸಂಗ್ಲನ ಒಡಗಾಡುವ ಮೃಗ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಅಡಿಗಡಿಗೆ ಆಹಾರ ಇತ್ತವರು ಯಾರೋ म्हूण आम्ही गोळचे आम्ही संपादन करचे आम्ही खावचे म्हूण सकून लेखतात न्हय थंय एक उडकास कोरका कसले म्हळ्यार रानांतू तितली मृग पक्षी परमात्मान सृश्टी केला तांकां थंय आहारा वेवस्था ताणें केला नानतलरी हांगा आम्ही कोण खाता म्हूण आम्ही हरदार मारून घेताची जाल्यार तसल प्राणी पक्षांकय पळयतलो परमात्मानच आमकांय पळोवचें तशी ते प्राणी जाल्यार असल एक वायट लोभा गूण तांगेलांतू ना ही तेका म्हळ्यार तांणी तांगेले पोट भरची तितली खाताची पायी जेल्ले परा जेल्ले थोड्यांची पोटांत चड दवरून घेवया जेव ताळ्यांतय दवरून घेवया पांय गिळया जेव एक चिलनी घेवन तांणी येनाची होरूक हे मनशाल अभ्यासू एक खंय खाण जेवणस म्हूण कळ्ळें थंय खाल्ले चिल्ला दवरले वेल्ले अशी पुरे मनशान करचे शिवाय प्राण्यांक ते नंचिना तांणी तांगेले पोट भरले म्हणजे व्हरलेले सोडताचे न्ही बत्ताची त्या अपरिग्रह म्हूण एक गूण मनशालान तसो का म्हळ्यार हे प्राणी दाखयताची कळ्ळ्याक पळयला न्हय कळ्ळी पळया कसले एक आहार घाले एक कळ्ळे येवन खायना का म्हूण सगळे येता गेले कळ्ळ्याल बळग आपोवन ओटू बैसून खाता ते तशीची एक पंत अस्सल गूण प्राणीलांतू येना लोभ जाल्यार मनशालांतू हे गूण आस तशी हे राजसीक विशय जालो आनी प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञानमेवच म्हूण म्हणलें परमात्मान रजोगुणान लोभ म्हूण म्हणलें एक शूर जाल्यार तमोगुणान प्रमाद आनी मोह ह्या गुणा निमती अज्ञान जाता म्हूण सांगून परमात्मा सांगता. ಕೆಲವು ಜನ एक अभ्यास कसले म्हूण म्हळ्यार कोणाल की एक गुर्तू जालो तो मनीस चांग म्हूण दिसलो
तागेले फ्रेंडशीप जालें मागीर तागेले ताका कितले चाबून घेतले कितले अणसून घेतले कितले तागेले एक व्यामोह शूर जाल्ले म्हळ्यार ताणें सांगिल्लें पुराय समदिश्च्या शूर जाल्ले तो कसले वायट सांगो ते हांकां चांग दिसचे म्हळ्यार इतलें म्हळ्यार तितलें व्यामोह तागेले वयर येयला ताजे नंतर युक्तायुक्त विवेचन ना ताणें सांगिल्लें सममे नावें तें विवेचन करूंक ना बा तो चांगो ताणें सांगिल्लें पुरे समजी ताणें मेगेल चांगवा खातीर सांगचें तितलें मोग ताका हांव म्हळ्यार म्हूण लेखून तांणी सांगिल्लें तशी नंचून तांणी कसले तप्प करी म्हळ्यार कोर न्हू जेवा तांणी कसले तप्प केल्यार ना तांणी केल्लें समज म्हूण सांगून विंगडालें समर्थन करून तांगेल वयरचे व्यामोहान अज्ञानांत पळोवन तांणी वस म्हणलें वाटेन तूंच वचचें ती चांग वाटवे वायट वाटवे म्हूण पळोवचें ना त्या अज्ञाना पळोवन तांचीन जावचे प्रमाद चुकी म्हळ्यार कसलें म्हळ्यार तांणी आन्यकल्यान सांगिल्लें तशी आयकून वायट करचें तप्प वाटेर वचचें असल पुरे विशय जाता हें केलो जन कोणीय म्हूण जावं म्हूण ना आमी भागवतांत अजामिळाल काणी आयकल्यांची तशीच व्यंकटेश पुराणांत व्यंकटेश्वर महात्म्यांत माधव म्हणलो एकलो ब्राह्मण तो मस्त वायट आशिल्लो तागेले निमती जावन ते व्यंकटगिरी म्हूण नांव आयलें असल पुरे काणी आमी पळयताची अजामिळाल काणी तुमकां पुरे जना गोत अजामिळ एक पण तशी जल कसलें कोणा जाल्यार मनान तुल कसली की आश आसल्या ती भोगू का ती भोगून ताजे वेर अपकी येवका तेदन आमकां कळचें हें अशाश्वत म्हूण शिवाय आश दमटून दवरून एक पंत स्फोट जाल्लो रे अजामिळा जाल्लेली तशीची मस्त एक शास्त्र संपन्न जावन आशिल्लें सदाचार संपन्न जावन आशिल्लें चांग एक ब्राह्मण कुटुंबींत जन्म आयलो ते एक सदाचार रिती सत एक चिंतनेरी चोल तर कसं की एक तागेले मनाची आशे बरें दम्माटून येवन आशिल्लो एक दीस फूल काडवतना एक स्त्री एक नीच जातीची स्त्री ती विवस्त्र जावन एकला लोट असोची पळयत तो ताका एक कसं की त्या सुखाची श्रेश्ठ म्हूण दिसता तेचे चिल्लील म्हाका वतात तिका वारडी करून घे म्हणटा ती तूं मेगेल वरी जाल्यार मात्र वारडी करून घेता तूं ब्राह्मण जावन आसल्यार हांव पाप करना म्हणटा ताजे खातीर तिगेले खातीर पळया इतलो व्हडलो श्रोत्रीय वंशाचो ब्राह्मण तिणें सांगिल्लें आयकून तिगेले खातीर मांस खाता मद्य पिता वायट करता तिका पोसूच खातीर खामता चोरता दुसऱ्यांक मारता नाना पाप करता तो जाल्यार कडेरी म्हणटना तें एक कडेर म्हणटना ताका ताणें करची चुकी नारायणालय ध्यान येवची ह्या पुऱ्या आमी पळयता जाल्यार हांगा पळयाची ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ ಮಧುರ ವಿಷಯ ಸುಖ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದುಃಖ ಅನೇಕ म्हण सांगून सांसारिक विषय तुच्छ सांसारिक सुख कसं या तुच्छ सुख परमात्माला यथार्थ ज्ञानाची एक परम आनंद दिवचे म्हण सांगून कोणाक कळटा की तो साधन करता तो सात्विक जाता जाल्यार हांगा पळया सात्विक जावन आशिल्लो अजामिळ ब्राह्मण तितली शास्त्र वाजून सदाचार संपन्न जावन आसल्यार तागेल्या आंगांत ते रज्जो गूण आशिल्ले पळय ताजे निमती ताका यथार्थ ज्ञान मेळ्ळी शिकलो तो सर्व शास्त्र जाल्यार यथार्थ ज्ञान मेळना नशी मोहा पडलो आसेक पडलो कडेरी म्हणटना तागेलें सर्व ज्ञान कसल ताणें शास्त्र सकडी अध्ययन करून पाविल्लें ज्ञान आसा पळय हें मोह म्हणलेलें त्या ज्ञानाक एक मरी जालें म्हळ्यार एक पडदोशी जाली की म्हणटना मागीर तमोगूण विजृंभण जालें सर्व चुकी केली ताणें तशी मागीर केदन की ताका एक ज्ञान येवचें आस अजामिळाक मागीर उपास देवान अवकाश दिवचें आस ताणें उपास तपस्यानी करून सर्व तागेलें आयुश्य परिपूर्ण जातर ताणें मोक्ष पोवचें आस ह्या पुरे आमी आयकल्यांची भागवतांत जाल्यार हांगा कृष्ण आनीच्या श्लोकांत कसले सांगता म्हळ्यार सात्विक गुणाचेय आशा मोह म्हळ्यार रजो गुणाक बिनी म्हळ्यार सात्विक गुणा चलांतूय ते रजो गुण विजृंभण जाल्यार तांकां आशा मोह म्हळ्यार येता मागीर तांणी तामसी जताची म्हूण सांगून आमी अजामिळाल काणे आयकतन पळयत तशें जावन परमात्मान सांगचें हे गुणत्रय विभाग योग आमी सम अध्ययन केल्लें म्हूण जाल्यार आमकां कसल गूण आमगेले कसल गूण म्हूण सांगून आमी अर्थ करून घेवेत न्हय सात्विक की राजसीक की तामसीक म्हूण कळल्यार खंयची एक वेळार सात्विक गुण खंयची एक वेळार तामसीक गुण खंयची एक वेळार राजसीक गुण विजृंभण जाता एक मनशाल शरिरात तेदनाय आमी
अर्थ करून घेतो ओ आता मिगेलांतो कोपेत रस म्हळ्यार जाता मिगेलांतो तामसीक गुण विजृंभण जाला आमी दमटोक या तामसीक गुणाक म्हणलेकून आमी साधन कोरयत तशी ज्ञान जाव काम का म्हळ्यार आशा इल्यार ताका सात्वीक गुण म्हळ्यार प्रापंचिक सुखोपभोग पुराय जाव का म्हळ्यार आशा इल्यार ते राजसीक गुण मस्त मोह ममता सकडी येऊन हांव कसल करता मिगेल निमती कसल वायट जाता असल पुरे प्रज्ञ नानशी रपचे तमो गुण हंगा विंगड कोणय नाही तमो गुण सात्विक गुण राजसीक गुण आमगेलांतू विजृंभण करचे कोण म्हळ्यार परमात्माक अधीन जावनाशिल्ली प्रकृतीचे अभिमानिनी जावनाशिल्ली महालक्ष्मी देवी तिगेले ते तीन रूप आवेश रूप म्हणटाची श्रीरूप मागीर भूरूप दुर्गा रूपान आसता तशी ते श्रीरूपाची महालक्ष्मी मनशालांतुले सात्विक गुण जागृत करता भूरूपाची महालक्ष्मी रजोगुण जागृत करता दुर्गा रूपाची महालक्ष्मी तमोगुण जागृत करता तश्च्या हांगा सांगिल सत्वात संजायते ज्ञानम सत्वगुणाक अभिमानिनी जावनाशिल्ली महालक्ष्मी श्रीरूपाची ती ज्ञान दितली परमात्मा ज्ञान आमकां कोण दिवचें महालक्ष्मीनची निजावन लक्ष्मी संपत दायिनी म्हणटाची संपत प्रदायिनी म्हणून तिणें कसं संपत हांगा आमी प्रापंचीक संपताचे तिगेल्या अपेक्षा केल्या ती दिता जाल्यार तो संपत हांगा आमी भोगून करून वच्चो का शिवाय हांगा दुखून वयर व्हरूच जायना आमकां जाल्यार ती गेल्या आसूचे एक व्हड संपत म्हळ्यार परमात्मा ज्ञान तशी ते ज्ञान म्हळ्यार संपत दी देवी म्हूण सांगून ते आमी श्रीरूपाचे महालक्ष्मीक सात्विक रूपाचे महालक्ष्मीक मागू का शिवाय हांग सूख भोगचें तसले एक प्रापंचीक संपत दी म्हूण मागूनच तशी लक्ष्मीले आमी केन्नाय सात्विक संपत्तू निमका लौकीक न्ही भौतीक न्ही मनोभिमानी रुद्राले अनुग्रही हे विशयाक आमकां जावका जाता तशी तसल्यार सात्विक गुण आमगेलांत विजृंभित करून परमात्मा ज्ञान दिवचे कोण म्हळ्यार श्रीरूपाची लक्ष्मी म्हूण कळ्ळें आतां रजसो लोभ एवच म्हळ्यार रजोगुणाची अभिमानी देवी भूरूपाची लक्ष्मी म्हळ्यार महालक्ष्मीले रजोगुण ते भूदेवी ही सृश्टीक कारण जातली पळय ह्या भूदेवीले रजोगुणाचे स्वभाव कसले म्हळ्यार ही भूदेवी हांगाचे वस्तूंत परस्पर आकर्षण मोह सकड करचे भूदेवीन तशी परस्पर प्रीतीक कारण तिची बंधनाकय कारण तिची एक पुरुष आणि स्त्री मध्ये तो मोह येवच्याकय जेव्हा आकर्षण येवच्याकय कारण भूदेवी इत्याक म्हळ्यार आकर्षण नानतील झलरी हांग सृष्टी जत शिल्वे नानवे तशी एक परस्पर प्रीती सकडी उत्पन्न करून मोहांतू लोभांतू सकड घालचे हाव मिगेले मक्का म्हळ्यार एक मोह करचे पुराय हे रजोगुण अभिमानिनी जावन आशिल्ले भूदेवीन तशीची प्रमाद मोहौ तमसः भवतः अज्ञानमेवच म्हणला भौतिक जावन आमकां ती अधपतनाक घालता प्रपाताक घालता ती कोण म्हळ्यार संहार शक्ती जावन आशिल्ली तमो गुणाचे अभिमानिनी जावन आशिल्ली दुर्गा ती प्रति एकल्याला मन संहारादी कडेन नाशादी कडेन अधपतनादी कडेन व्हरता म्हळ्यार खंयची चुकी खंयची सम म्हळ्यार कळना अशी कळटा माये सृष्टी कळटा करता प्रतिपंत आमगेल करीन पदे पदे कसे की प्रमाद तप्प करायसिता इत्याक म्हळ्यार मायेन तो मोहान तो घालून आमकां ज्ञान म्हळ्यार कसं म्हणूची कळना तशी ती करायसिता आनी अज्ञान येवची तशी करतात ताजी निमती जावन मनुष्य चुकी करतर आसता हे खंयचे म्हळ्यार तमोगुणाचे प्रभाव हे तमोगुणाचे एक मना येवची तशी करचे तमोगुण मना येवची तशी करचे तमोगुणाचे अभिमानिनी जावन आशिल्ले महालक्ष्मीन तशी ही दुर्गा रूपाची महालक्ष्मी म्हूण म्हणटाची तशी तमस्सू आमगेल आंगांत येईल तेन्ना आमगेल निमती मस्त प्रमाद जाता तशी एक तमोगुणाचे अभिमानिनी जावन आशिल्ली लक्ष्मी आमगेल करीन तशी चुकी म्हळ्यार तीन चुकी करत न्हय आमगेल तमोगुण जागृत करून आमगेल निमती चुकी सकड जावची तशी जाता तशी
एक महालक्ष्मी चित्त प्रकृती अभिमानिनी म्हणताची ती महालक्ष्मीले तीन आविष्ट रूप श्री भू दुर्गा या तिन्ही रूपारी ती महालक्ष्मी देवी जीवाक बंधन आणतो घालता. सात्विक जीवाक सात्विक बंधन आणतो, तशी राजसिक जीवाक कर्म करून आशेंत्वनी घालनो तागेल करीन कर्म करून राजसिक कर्म करून कर्मबंधन आणतो घालता. ते कर्मबंधन आधी कोणतो वापस जन्म घेऊन येता, मरण जाता वापस जन्म घेऊन येता. हे राजसिक गुणाच्या लेख लक्षण. तशीची सात्विक बंधन ते यथार्थ ज्ञान आईली कुडल्या परमात्माले ते सात्विक बंधना दुखून जीव मुक्त जाता. जलारी राजसिक बंधन पदे पदे आमको वापस आणतो, मोह आणतो घालता, जीवन आणतो घालता, जन्म आणतो घालता. जाल्यार तामसिक एक बंधन कसलें म्हण म्हळ्यार तें अधपतना घालता, आमकां अज्ञान आणतो घालता. तशी जीवाले चुकी नाही. जीव अनादि अनित्य स्वरूपतः जीव आनंद एक आनंदमय रूपाची जीवाले म्हणटा. जाल्यार ताका केन्ना देह मेळटा पळय तो जीवात्म जावन आसतना तो आनंदारी आसता खंय. जाल्यार केन्ना ताका देह मेळटा पळय तेदन ते सत्वादी गुणाचे बंधना पळोवन परमात्माले इच्छेक अधीन जाता तो. आनी परमात्मा कसो लेखता तशीच तो चलता. सात्विकांगेल ज्ञान, राजसांगेल लोभ, तामसांगेल प्रमाद ते एक गुणधर्म शिवाय जीवाचे एक स्वरूपाचे फल नाही ते म्हण म्हणटाचे. तशी आनी हे तिन्ही गुणाचे फल कसले म्हण सांगून कृष्ण सांगतरस ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्यगुणवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसाः. सात्विक जन ऊर्ध्वलोक म्हळ्यार जनोलोक, तपोलोक असं कडे म्हणटाची. वैरचे 7 सूक्ष्म लोक, भुंयचे वैरचे 7 सूक्ष्म लोक म्हळ्यार भू समेत 7 लोक म्हण आमी लेखल्यार भूंचे नंतर आसूचे 6 लोक, ताजे पशी वैरचे एक मोक्ष म्हळ्यार लोक. हे ऊर्ध्व लोकाक ऊर्ध्वे गच्छन्ति सात्विकाः म्हण म्हणलें. हे सात्विक जन चंग काम करून ऊर्ध्व लोकाक वताचे. तशीची मध्ये तिष्ठन्ति राजसाः म्हण म्हणलें. हे ऊर्ध्वलोक मेळका जाल्यार परमात्माले एक यथार्थ ज्ञान जावका जाता, भक्ती जावका जाता. तशी मध्ये तिष्ठन्ति तामसा राजसाः म्हण म्हणलें. मध्य लोक म्हण म्हळ्यार भूमी आनी अंतरिक्षाचे एक मध्येचे प्रयाण जनांक म्हळ्यार त्यांनी करचे एक राजसिक कर्म हांगाचे एक जीवनान तो आशी मोह पाश हाका पुरेक बंदीत जावन हांगा पदे पदे कर्म करून तो जीव एक भू आनी अंतरिक्षांतूची प्रयाण करता आसता. म्हळ्यार अपास जन्मा येता, अपास मरण जाता, अपास ताणें केलेल्या पुण्या फलाक खंय एक ऊर्ध्व लोका वचच्या पुरो. तशी शिवाय ताका एक स्वर्गमर्त्य लोकाचे मध्येंत आसता तो. आनी तामस अधो लोकाक वत्ताची त्रिगुणाचे अशी स्वभाव कृष्ण सांगता. आनी ताजे परिणाम कसले म्हूण सांगून ताजी फल कसले म्हूण ह्या श्लोका मुखारी सांगता रस कृष्ण. सात्विक जन तांगेल सत्कार्यान निष्काम जावन कर्म करून परमात्माला यथार्थ ज्ञान पावताची, ऊर्ध्व आवताची. तशी ऊर्ध्व म्हळ्यार कसले सर्वाकय वैर असुच कोण म्हळ्यार परमात्मा. सात्विक जन ऊर्ध्व लोकाक वत्ताची म्हण म्हळ्यार ताजी अर्थ कसले म्हळ्यार तांणी परमात्माल दिकडे वतरसची म्हूण सांगून साधन करतरसची. तशी परमात्माक लागींच्या थर वताची जन्म दुखून जन्म जन्म दुखून जन्म. राजस जन काम्यक कर्म करताची, अपास कर्म बंधनांत पडता. तशच्यावन तांणी शिलकडी नासताची, मर्त्य लोकांतू जन्मा येताची. मागीर कसं की सुख इत्यादी स्वर्ग हांगात वचून भोंगू पुरोची वापसय मर्त्य लोकांतू जन्मा येताची. तामसी जन परमात्माल दिकडे तोंड घालना तांणी, परमात्माला विशय नाका तांकां, परमात्मा फाटी घालनूच तांणी जीवन करचें देखून अधोलोकाक वताची. ऊर्ध्व लोकांतू सात्विक श्रीरूपाचे महालक्ष्मीक अधीन जावन वताचे. राजस जन भूरूपाचे महालक्ष्मीक अधीन जावन
मर्त्य आणि अंतरिक्षांत असताचे तामस जन दुर्गादेवीक अधीन जावन तामस लोक म्हळ्यार भुंयचे तोग्गसूचे अधोलोकाक वताचे अशी आनी सात्विक राजसिक तामसिक गुणाचे एक फल कसले म्हणून म्हळ्यार पायच्या दिसान तो गितामृत धारेन आमी पळया आज सांगिले हे गितामृताचे सर्व विशय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.